जानेवारी महिन्यात शिरपूर तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, थकीत पीक विमा मंजूर करावा, तसेच 2 एप्रिल रोजी तालुक्यातील 30 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागण्यांसाठी शिरपूर फर्स्ट व शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीत अनेक शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले। प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया अवघ्या 2 दिवसात पूर्ण करण्यात आली होती। मात्र इतका कालावधी उलटल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम अद्याप जमा झालेली नाही। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। तसेच 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यातील सुमारे 30 गावातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या शेतकऱ्यांनाही वाढीव नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या गळ्यात मका, केळी आणि कांदा टांगून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। या माध्यमातून शेतमालाचे नुकसान आणि शेतकऱ्यांची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला। येत्या 7 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास शिरपूर तालुका तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिरपूर फर्स्ट व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या प्रसंगी शिरपूर फर्स्ट व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। प्रतिनिधी गणेश शार्दूलसह स्वराज्य न्यूज, धुळे। पैसे पडले ते धुळे जिल्ह्याला काय नाही। आता फक्त माणसाला सोयी आणि तुमचा विषय राष्ट्र आहे की आता महिनाभरापूर्वी 27 जानेवारीला आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये गारपीट झाली। गारपिटीचं निवेदन महिनाभर आधी दिलं। आता ते सांगता की आमच्याकडे तसं अहवाल नाही म्हणे। मग आता जे शेतकऱ्यांना जे पैसे पडायला तुम्ही सांगितले की तेवढा पॅकेज झाला, मग ते नेमकं गारपिटीचं काय झालं असा विषय साहेब नाही। पण मग 27 जानेवारीचा साहेब तुमच्याकडे शिरपूर अहवाल